तुमचं चाइल्ड ही वारंवार आजारी पडतंय का, तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तर इम्युनिटी वीक असणे. मग इम्युनिटी वीक असण्यामागची कारणं काय आणि इम्युनिटी वीक का होते, तर यामागे भरपूर कारणं आहेत. बट सगळ्यात महत्त्वाचं आणि जास्त करून इग्नोर केलं जाणारं कारण म्हणजे की क्रॉनिक स्ट्रेस आणि इमोशनल हेल्थ. तर स्ट्रेस आणि इम्युनिटीचा संबंध काय आणि एवढ्या लहान वयात कसला स्ट्रेस, तर स्ट्रेस म्हणजे फक्त फायनान्शियल स्ट्रेस किंवा जॉबचा स्ट्रेस तर असं नसतं. तर स्ट्रेस म्हणजे की ज्या वेळेस बॉडी ही अनसेफ फील करणार त्यावेळेस बॉडी थ्रू सिग्नल रिलीज होता आणि त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी काम करायला सुरुवात करते. तर लहान मुलांमध्ये जसं की घरात सतत आरडाओरडा असणे, सततचं स्कूल प्रेशर, त्यानंतर सतत भीती वाटणे, सततचं कंपॅरिझन, तर या गोष्टींमुळे जेव्हा चाइल्ड हे इमोशनली स्ट्रेस्ड आउट होते त्यावेळेस बॉडी ही स्ट्रेस सिग्नल रिलीज करते आणि स्ट्रेस सिग्नल रिलीज केल्यानंतर कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन हे रिलीज होतं आणि त्या कॉर्टिसॉल हार्मोनमुळे आपली बॉडी त्या स्ट्रेस अगेन्स्ट रिॲक्ट करण्यासाठी रेडी होते. पण ही गोष्ट जर वारंवार तशीच चालू राहिली आणि ही सायकल त्याच पद्धतीने रिपीट होत राहिली, स्ट्रेस येणार, बॉडी त्याच्या अगेन्स्ट रिॲक्ट करणार आणि वारंवार कॉर्टिसॉल हार्मोन रिलीज होणार, तर या गोष्टींमुळे जी आपल्या बॉडीची प्रोटेक्टिव्ह सिस्टीम आहे, प्रोटेक्टिव्ह सेल ज्या आहेत त्या स्लो डाऊन झाल्यामुळे आपली बॉडी जर्म सेल विरुद्ध इफिशियंटली वर्क करू शकत नाही आणि त्यामुळे बच्चू हे वारंवार आजारी पडणार किंवा कुठले इन्फेक्शन लवकर कॅरी करणार, अशा गोष्टी होतात. याचं कन्क्ल्युजन काय, तर फिजिकल हेल्थ सोबत मेंटल हेल्थही बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. फक्त प्रत्येक वेळी विटॅमिन्स किंवा सप्लिमेंट्स देऊन इम्युनिटी वाढेल असं नाही, तर त्या ठिकाणी चाइल्डची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ बॅलन्स करणंही खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस चाइल्ड हे इमोशनली वेलबिंग असणार आहे त्यावेळेस तुमचं चाइल्ड हे बायोलॉजिकलीही हेल्दी असणार आहे. तर यामुळे क्रॉनिक स्ट्रेस आणि इमोशनल वेलबिंग या गोष्टींकडे लक्ष देणंही खूप महत्वाचं आहे. सो स्टे ट्यून. थँक्यू.